नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 19 फेब्रुवारी म्हणजेच आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस, आज त्यांची जयंती आहे। तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण, निबंध किंवा माहिती घेणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, भाषणास सुरुवात करूयात। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। तरीही आज ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये अमर आहेत आणि नेहमीच राहतील। आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींनो आणि बालमित्रांनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि स्फूर्तिस्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। मित्रांनो, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते व अष्टपैलू व्यक्तिमत्व होते। म्हणूनच 350 वर्षे लोटून गेली तरीही आज प्रत्येकाच्या मनावर शिवाजी महाराजांचे नाव कोरलेले आहे। या मातीत जन्म घेणाऱ्या प्रत्येक लहान मुलाच्या मनामध्ये ही माती छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरून ठेवते। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या गडावर झाला। शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळेच महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले आणि आज आपण त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा, राजे अशा अनेक नावांनी ओळखतो। खेळण्या बागडण्याच्या वयातच शिवाजी महाराजांनी दांडपट्टा, तलवारबाजी, गजारोहण, भाला यांचे प्रशिक्षण घेतले। दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते। राजमाता जिजाऊंनी त्यांना लहानपणीच रामायण, महाभारतातील पराक्रमी गोष्टी सांगून त्यांच्यावर संस्कार घडविले। शिवाजी महाराजांमध्ये कर्तृत्वाची, धैर्याची, पराक्रमाची भावना निर्माण केली। यामुळेच वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात शिवाजी महाराजांना अनेक अडथळे आले, परंतु न डगमगता त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले। प्रतापगडावरचा पराक्रम, लाल महालातील शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, पावनखिंडीतून सुटकेची लढाई असे त्यांचे प्रसंग नुसते आठवले तरी अंगावर शहारा येतो। शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी सामर्थ्यशाली राज्य उभे केले। शिवरायांनी संपूर्ण आयुष्यभर प्रजेच्या कल्याणासाठी काम केले। प्रजेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा दिली। त्यांनी नेहमीच प्रजेचा व स्त्रियांचा आदर केला। ज्या मावळ्यांसोबत त्यांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली, त्याच मावळ्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात साथ दिली। स्वराज्यासाठी व शिवरायांसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नाही, भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे। मित्रांनो, शेवटी मी एवढेच सांगेन की आपण सर्वांनी शिवाजी महाराजांचे विचार, गुण आत्मसात केले पाहिजेत। शिवरायांचा इतिहास जपणे, सर्व गडकिल्ले यांचे रक्षण करणे, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे। हीच मानवंदना ठरेल असे मला वाटते। शेवटी मी एवढेच म्हणेन की राजे आजवर असंख्य झाले, पण शिवबासारखा कुणी न झाला,
राजे आजवर असंख्य झाले, पण शिवबासारखा कुणी न झाला. गर्व असे आज महाराष्ट्राला, एकची तो शिवबा झाला, एकची राजा तो शिवबा झाला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. ज्ञानदीप स्वाध्यायाला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि शाळेमध्ये, भाषणामध्ये, निबंधामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत जा. तुम्हाला पुढील वाटचालीत शैक्षणिक खूप खूप शुभेच्छा. गुड लक.